युवतीदायक सिनेमा आपल्याला माहीत असून सुद्धा आपण पुन्हा पुन्हा बघतो आणि स्वतःला घाबरून घेतो. असं आई म्हणाली की ती पण कुरकुरीत तयार होते. बाबांनी तर यातून कधीच सक्षम माघार घेतलीये. लग्नानंतर म्हणे एकदाच गेले होते साडी घ्यायला. एका साडीसाठी 3 तास फिरले होते. आईला कुठला रंग हवाय कोणालाच कळेना. शेवटी एकदाची साडी घेतली आणि मग म्हणत बाबा घरी आले. बाबा घरी येऊन म्हणतात कसे, मी लग्नाला मुलगी बघताना सुद्धा एवढा विचार केला नसेल. दुसऱ्या दिवशी आई परत निघाली बाजारात साडी बदलायला. यावेळेस मात्र बाबांनी व्यवस्थित कागदावर नकाशा काढून दिला आणि आई एकटीच गेली साडी बदलायला. परवा मी, आई आणि रेखा मावशी साडी घ्यायला गेलो होतो. दुकानात गेल्याबरोबर आईने ऑर्डर सोडली. गुलाबी किंवा व्हाईट रंगाच्या साड्या दाखवा, साधारण 700 पर्यंतच्या. मग काय एवढं अचूक गिऱ्हाईकाला सांगितल्यावर दुकानदारांनी गुलाबी आणि व्हाईट रंगाचा ठीकच लावला. आम्हाला आड जाऊन दुकानदाराला बघावं लागलं. पूर्वीच्या काळी बघा एक टाक असायचा, त्या लाकडी बिनात मी बसायची. ती नीट त्या शाईत बुडवून लिहायची असते. त्या शाईचा कलर हवाय तुम्हाला बाई? त्यातला गुलाबी नक्कीचा कलर हवाय. तसा नाहीये बाई. तेवढ्यात मावशी म्हणाली सोलकढी कलर हो, नारळ दूध जास्त असलेली सोलकढी, ती कोकणी आहे ना. तसा नाहीये बाई. या डिझाईन मध्ये चटणी कलर दाखवा. हे काय? नक्की कसा कलर हवाय तुम्हाला बाई? चटणीतली मिरची तेलात परतलेली हवी, काळपट हिरवं. तसा नाहीये बाई. मग आम्ही दोघे उठलो. आईला उठावं वाटले नाही की ती अशी विचित्र कलर मागते, चटणी कलर म्हणे. मग आम्ही दोघी दुसऱ्या दुकानात जातो. दुकानाच्या पायऱ्या चढताना या म्हणणाऱ्या दुकानदाराची मला दयाच येते. बघता बघता 7-8 दुकानं मोडीच निघतात. फुकटच्या साड्या बघून मावशी सुद्धा कंटाळते. आमच्या बरोबर एकदा आलेली मावशी पुन्हा कधीच नाही. ए बंधू, ही दुसरी मावशी. एक साडी होती पण तिचा रंगच गेला. माझ्या लग्नाची साडी अजून कलर हल्ल्याने तिचा 20 वर्ष धुतलीच नाही. मग बघता बघता आईवरच्या लांब साड्या काढायला सांगते. ती तिकडची नाही ना, त्याच्या डावीकडची नाही ना, त्याच्या खालची. हा ती राखाड्या रंगाची काळ्या बोर्डाची साडी आणि त्याच्या शेजारची फिकट शेवाळी पण. हे 2 रंग आईला जाम आवडतात. एक राखेसारखा आणि एक शेणात पीठ मिसळल्यासारखा. कसा दिसेल कसा? तसं नाही. मी आईला विचारलं, आई हे 2 रंग तुला खरंच आवडले? आई काहीच बोलली नाही. तेवढा दुकानात टपकला. अहो ते 4 दिवस वस्तूंमध्ये इच्छा जाव्याच्या साड्या असेच असतात. हे ऐकल्यावर आई जाम खुश. तेवढ्यात मावशी म्हणाली इंग्लिश कलर आहे ते. मावशीला कुठले रंग कळले नाही ना की त्याला ती इंग्लिश कलर म्हणते. एकदा त्या इंग्लिश साड्या घेतल्या आणि मस्तपैकी चॉकलेट आईस्क्रीम खाऊन घरी आलो तर बाबा म्हणतात कसे, दाखवा बघू साड्या. साड्यांच्या किमती बघून बाबांना धक्काच बसला. सोसाट बाबा म्हणाले, ए विने, आज त्या दुकानदाराला छान झोप लागेल ग. हे कधीचे झालेले कलर एकदमच गेले. आईच्या साड्यांचा ग्रेस काही संपतच नाही.
कपाट भरलं असलं तरी ट्रेंडिंग साड्या घेतल्याशिवाय आई काही शांत बसतच नाही. तिच्या आवडीपर्यंत तिच्या साड्यांची खरेदीचा क्रेज काही संपणारच नाही. धन्यवाद.